नमस्कार मित्रांनो, आज या भागात आपणाला संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई यांचं जीवन आणि त्यांचं वाङ्मय समजून घ्यायचे. याआधी निवृत्तीनाथांच्या वेळेस जे सांगितलं तेच पुन्हा सांगतो की ह्यांचं चरित्र ज्ञानदेवांच्या चरित्रात जास्तीत जास्त रूपात येऊन गेलेलं आहे आणि निवृत्तीनाथांसारखंच त्या क्षणी ह्यांचं काय वेगळी होती तेवढं फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, ज्ञानदेवानंतर 2-2.5 वर्षांनी जन्माला आलेले सोपानदेव यांचं जन्मसाल हे इसवी सन 1277 असं सांगितलं जातं. 1277 आणि समाधी 1296. मित्रांनो, आईवडील गेले तेव्हा सोपान खूप लहान होते. मुक्ताई म्हणतात, तात आणि माता गेलेशे इथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. आम्ही खूप लहान होतो आमचे आईवडील जेव्हा निघून गेले. तात आणि माता गेलेशे निघून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न. निवृत्ती आणि ज्ञानेश्वर भिक्षा मागायला जायचे आणि सोपान सांभाळी मज लागी. आणि मला सांभाळण्याचं काम सोपान करायचा. सोपान देवांचं हे सुरुवातीचं अत्यंत महत्त्वाचं काम मुक्ताईसारख्या आपल्या लहान्या बहिणीला कडेवर घेऊन रडत असेल तर तिला मुकं करण्याचं आणि भिक्षेला गेलेल्या आपल्या भावांची वाट पाहायचं काम एवढं त्या लहानपणी त्या बालकांवर आलेलं होतं. म्हणजे किती करुण परिस्थिती आहे. इथे सगळं सांगत बसत नाही, पण तुम्ही कल्पना करा की किती करुण परिस्थिती असणार, काय काय त्यांच्यावर संकटे आलेली असणार. मित्रांनो, मुंजीवेळी पैठणामध्ये निवृत्तीनाथांसारखेच सोपान देव देखील विद्रोही झालेले आहेत. तेही. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपणाला कुळ काय करायचं आहे. पांडवांचं कुळ काय होतं. दुर्वास, वसिष्ठ, अगस्ती, गौतम, व्यास, वाल्मिकी यांचं कुळ कोणतं होतं बघा ना जरा. कुळापेक्षा कर्तृत्व मोठं, भक्ती असली की कुळाला अर्थच नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आपणाला लक्षात येईल मित्रांनो. आणि नंतर मग त्यांनी अशी विनंती पण केली होती त्यांना की आम्हाला तुम्ही द्या अधिकार. माझ्या भावाची इच्छा आहे, ज्ञानेश्वरांची इच्छा आहे की तुम्ही आम्हाला द्या अधिकार, आम्हाला मुंज करू द्या. मित्रांनो, ज्ञानदेवांनी सासवडला समाधी घेतली तेव्हा त्यांचं वय अवघं 19 वर्षांचं होतं. मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी ज्ञानेश्वरांच्या पाठोपाठ केवळ 1 महिन्यानंतर त्यांनी ही समाधी घेतलेली आहे. आणि मित्रांनो, वारकरी पंथाचा सगळ्यात म्हणजे भावंडांमधला धाकटा, मुक्ताईपेक्षा मोठा, पण सगळ्या वारकरी पंथाचा तो काका होता, सोपान काका म्हणून सगळ्या वारकरी पंथामध्ये तेव्हाही त्यांना आदर दिला जायचा आणि आजही त्यांना सोपान काका म्हणूनच आदर दिला जातो. त्याच्यामुळं सोपान काका हे थोरल्यासारखं नाव या धाकल्याला वारकरी संप्रदायाने दिलेलं आहे. मित्रांनो, आपणाला आणखी काही गोष्टी पाहत असताना ज्ञानदेवांचा मुंजीचा आग्रह म्हणजे कर्मठांना त्यांची जागा दाखवण्याचा प्रकार होता. ज्ञानदेवांना त्यांची जागा दाखवून द्यायची होती कर्मठांना की बापू हो, तुमची लायकी काय आहे. जेव्हा आळंदीला गेले ना आणि रेड्यामुखी वेद वदवले, ही दंतकथा आहे, पण ह्याच्यामधला दुसरा अर्थ आपण समजून घेतला ना, तो फार भयंकर आहे. जेव्हा वेदाचं महत्त्व सांगणारे ह्यांना विचारू लागले काही प्रश्न आणि वेद किती महत्त्वाचे आहेत असं सांगू लागले आणि त्याच्यामध्ये हे सांगितलेले आहे, त्याच्यामुळं तुम्हाला असं करता येणार नाही असं सांगू लागले. तेव्हा ज्ञानेश्वर म्हणाले, अरे वेद काय म्हणता, या रेड्याला देखील वेद पाठ आहेत, पहा तुमच्या वेदांची काय लायकी आहे. असाही एक त्याचा अर्थ आपणाला घेता येतो मित्रांनो. म्हणून तो प्रसंग आणि त्यावेळेसचा तसा अर्थही. सोपानदेव जे आहेत ना, तर सोपानदेवाने आणखी एक फार सुंदर सोवळं ओवळं असं जे सगळं पाळलं जात होतं, पाळलं जायचं, त्याच्याविषयीचं त्यांचा अभंग आहे ना, अप्रतिम अभंग आहे. अगदी कबीराच्या विचाराला भिडणारा त्यांचा अभंग आहे की पृथ्वी सोवळी आकाश सोवळे. अरे बाबांनो, काय सोवळं ओवळं करताय. इथं ओवळं काय आहे. पृथ्वी सोवळी आकाश सोवळे मन हे ओवळे अभक्तांचे. मग हे ओवळं काय म्हणतायत, तर ते ओवळं म्हणणाऱ्या अभक्तांचं मन ओवळं आहे, बाकी काही ओवळं नाही या पृथ्वीमध्ये. ब्रह्म हे सोवळे न देखे ओवळे असो खेळे मिळे ये जनी. अहो, ब्रह्म सोवळं आहे आणि त्यानं हे सगळं निर्माण केलेलं आहे, ते कसं ओवळं असेल. खेळीमिळीन राहा ना, एकमेकांना जवळ करा ना. ब्रह्मांड पंढरी सोवळी हे खरी तारीशी निर्धारी एका नामे. आणि पंढरी आणि तिथला परिवार हा तर सगळ्यात जास्त सोहळा आहे हो, कारण एका नावानं तो सगळ्यांना तारून नेतो. सोपान अखंड सोहळा प्रचंड. आणि स्वतःविषयीचं तर त्यांचा एका अर्थानं अहंकार म्हणावा असा प्रकारचा त्यांचा विचार आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही काय आम्हाला सोवळं ओवळं करणार आणि तुम्ही काय आम्हाला सोवळ्याचा अधिकार देणार
अरे माझ्या इतकं सोवळं कुणीच नाही. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की सोपान अखंड, म्हणजे मी कधीच ओवळा नव्हतो, सोवळा प्रचंड, आणि इतका सोवळा होतो की माझ्या इतकं सोवळं कुणीच नव्हतं. मी कधीच ओवळा नव्हतो आणि माझ्या इतकं सोवळं कुणीच नाही. सोपान अखंड, सोवळा प्रचंड, न बोलो वितंड हरिविण. आणि आता तुम्ही दुसरं काही बोलूच नका, फक्त हरी एवढंच शब्द बोला, मला बाकी काही सांगू नका. त्यांनी पुढं असं म्हटले दुसऱ्या अभंगामध्ये की शरीर निर्मळ, वासना टवाळ, कारे तू बरळ भक्तिविण. सर्व ब्रह्म निर्मळ, नेनसी सोवळे, एकची गोपाळे जनवन. अरे सगळीकडे एकच गोपाळ आहे जनावनांमध्ये, असा भेदाभेद करू नका. जोडून या कर विणवितो सोपान. हे आधी मी जे तुम्हाला म्हटलं ना की आधीच्या त्या ब्रह्मवृंदांना ठामेठोकपणे सांगून सुद्धा त्यांनी पुन्हा विनंती केली होती ज्ञानदेवांचा मान राखायचा म्हणून, की जोडून या कर विणवितो सोपान, निश्चय वचन द्यावे आम्हा, सेच उच्छिष्ट करावे विभागी, बधूपणा लागे अधिकारी. द्या, आमच्या भावाची इच्छा आहे तर देऊन टाका एकदा आम्हाला अधिकार. नामदेवांच्या अभंगामध्ये निवृत्तीच्या तोंडी त्यांनी घातलेले शब्द आहेत आणि फार सुंदर आहेत. 4 भावंडांचं वैशिष्ट्य वर्णन करणारे आहेत की गहिनीनाथे मज सांगितले सारे. गहिनीनाथानं मला सगळं सांगितलं, निवृत्तीनाथ म्हणतात. केली ज्ञानेश्वरी व्याख्या त्याची, पण त्याची व्याख्या मी करत बसलो नाही, ते व्याख्या करण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं. मग आम्ही 4 भावंडांचं काय काम, तर गहिनीनाथांनी आम्हाला जे ज्ञान दिलं ते ज्ञान, त्याची व्याख्या करण्याचं काम ज्ञानेश्वरांच्याकडं. गहिनीनाथे मज सांगितले सारे, केली ज्ञानेश्वरी व्याख्या त्याची, काढीला शोधून अनुभव मुक्ताईने. आणि त्यातला अनुभव शोधून काढण्याचं काम मुक्ताईनं केलेलं आहे. आम्ही सोपानदेवाचं काम काय, कारण ही परंपरा आहे. सोपानदेवाचं काम ते ज्ञान सोपाने संपादिले, आणि ते सगळं ग्रहण करण्याचं, संपादन करण्याचं काम माझ्या सोपानानं केलेलं आहे. अशी चौघांची श्रमविभागणी निवृत्तीनाथांनी स्वतः सांगितलेली आहे, जी नामदेवांच्या अभंगामध्ये निवृत्तीनाथांच्या तोंडी आपणाला पाहायला मिळते. नामयाचा गुरु तो हा सोपान सद्गुरू, म्हणजे नामदेवांनी पण त्यांना गुरु म्हटलेलं आहे. किंबहुना जनाबाईंनी त्यांच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे की नामयाचा गुरु तो हा सोपान सद्गुरू, कऱ्हेवरी करुणी वस्ती, सासवडला कऱ्हा नदीच्या काठी, ब्रह्मपुरी तिसी म्हणती. आज तर ती ब्रह्मपुरी झालेली आहे. माझ्या जीवीच्या जीवना हृदयी राहे तू सोपाना. माझ्या जीवीच्या जीवना, माझ्या हृदयामध्ये कायम तू राहा सोपाना, जनाबाई म्हणतात. आणि शेवटी जनाबाई असं म्हणतात की चित्त शुद्ध ज्याची सत्ता, जनी म्हणे माझ्या ताता. अरे जिथं जिथं शुद्धता आहे तिथं तिथं तुझी सत्ता आहे, कारण तू अखंड सोवळा होतास. जनी म्हणे माझ्या ताता, माझ्या बापा तुझ्यासारखं दुसरं कुणी नाही. आणि एकनाथांसारख्या पुढच्या एका श्रेष्ठ संतानं सोपानांविषयी काय लिहून ठेवले ते पण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की मती माझी लागो सोपाना चरणी, रात्रंदिवस चिंतनी जप सदा, आणि कन करी तुझा नेमधर्म, सर्व सोपे वर्म सोपान देवा. वेदशास्त्र भांडती ज्या लागी कोडे, ते असे उघडे संवत्सर ग्रामे. सासवडला ते उघडं करून सोपानाने ठेवलेलं आहे. प्रत्यक्ष विष्णुमूर्ती श्री विठ्ठल देव, समाधीचा गौरव करीत असे. प्रत्यक्ष विष्णूची मूर्ती असलेला विठ्ठल त्या समाधीचा गौरव करण्यासाठी तिथे गेलेला होता. एका जनार्दनी सोपानाच्या पायी ठेवीत असे डोई काया वाचा. एकनाथांनी केलेला हा सोपानदेवांचा गौरव. मित्रांनो, विशोबा खेचरांचंही गुरुपद आपणाला माहीत आहे की त्यांच्या अभंगामध्ये त्यांनी तसा उल्लेख केलेला आहे. नामदेवांचा एक अभंग आहे मित्रांनो की सांगतील ज्ञान म्हणतील खूण, नयेची साधन निवृत्तीचे. वर जशी 4 भावांच्या कामाची विभागणी निवृत्तीने स्वतः सांगितली, तशी 4 भावंडांची वैशिष्ट्ये नामदेवांनी सांगितलेली आहेत. काय काय सांगितलेली आहेत? सांगतील ज्ञान म्हणतील खूण. खूप लोक ज्ञान सांगतील हो, खूप लोक आत्मखुणा सांगतील हो, पण नयेची साधन निवृत्तीचे. पण निवृत्तीसारखी आत्मखूण आणि ज्ञान कुणालाही कळालेलं नाही. परब्रह्म डोळा दाऊ ऐसे म्हणती. आहेत खूप लोक असं म्हणणारे की आम्ही तुम्हाला परब्रह्म डोळा दाखवतो, पण कोणा नये युक्ती ज्ञानोबाची. पण तो कसा दाखवायचा त्याची युक्ती ज्ञानोबा इतकी कुणालाही माहिती नाही. करतील अर्थ सांगतील परमार्थ. आहेत पुष्कळ वेगवेगळे अर्थ काढणारे वेदांचे, परमार्थ सांगणारे. करतील अर्थ सांगतील परमार्थ, नयेपा एकांत सोपानाचा. आणि सोपानासारखा एकांत मात्र कुणाला जमणार नाही. एकांती राहणारा, म्हणजे ह्या 4 भावंडांमध्ये दोघं कर्तृत्व गाजवणारे, मुक्ताही ही कणखर होती. हा बिचारा जरा एकलकोंडा होता सोपानदेव, एकटा एकटा राहायचा. त्याच्यासारखा एकांत कुणालाही जमणार नाही. सोपान निवांत रामनाम मुखात, नेणे दुजी मात हरिविण.
आणि सोपानासारखा निवांत सतत रामनाम मुखामध्ये असलेला, दुसरं काहीही न जाणणारा, फक्त हरिनामच जाणणारा, सोपान निवांत रामनाम मुखात नेणे दुजी मात हरिबिण, असं सोपानदेवाचं वर्णन नामदेवांनी केलेलं आहे. नामपाठे सोपान समबुद्धी झाला, विश्रांती पावला संवत्सरी, सोपान सांगतू हरी सर्वत्र वसे, भाग्यवंती दिसे सर्व काळ, सोपान सलगी विनवितो तुम्हा, सर्व हा परमात्मा आम्हा दिशे. म्हणजे सोपानदेवांच्या अभंगांमधले काही निवडक उतारे किंवा प्रत्येक अभंगाचा शेवट मी तुम्हाला सांगतो आहे की त्यांनी कसं काय सांगितलेलं आहे की नामपाठे सोपान समबुद्धी झाला, विश्रांती पावला संवत्सरी. दुसऱ्या एका अभंगात त्यांनी सांगितलेलं की सोपान सांगतू हरी सर्वत्र वसे, सगळीकडे हरी आहे, भाग्यवंता दिसे सर्व काळ, पण ते पाहण्यासाठी भाग्य लागतं ना, कारण त्या लोकांना तो दिसत नाही. सोपान सलगी विनवितो तुम्हा, जवळीकीनं मी तुम्हाला सांगतो बापांनो, सर्व हा परमात्मा आम्हा दिसे, आम्हाला तो टकटक दिसतो, टकटक दिसतो. पवित्र हा सोपान परलोकीचे तारू, करी याचा आदरू भाग्यवंता, असं दुसऱ्या कुणीतरी म्हटलेलं आहे. एकूण सोपानदेवांच्या अभंगाची संख्या हरिपाठासह मित्रांनो 52 आहे. त्या अभंगांच्या म्हणजे पंढरीचं वर्णन करणारे 21 अभंग आहेत. निवृत्तीची जी स्थिती दिली त्याला गुरु म्हणून निवृत्तीनाथांनी, तिचं वर्णन करणारे 6 अभंग आहेत. उपदेश करणारे 6 अभंग आहेत. ज्ञानपर असे 13 अभंग आहेत. हरिपाठाचे 6 अभंग आहेत. असे मिळून एकूण 52 अभंग सोपानदेवांच्या गाथेमध्ये आपणाला पाहायला मिळतात. सोपानदेवांचे अभंग फारसे कुणी गात नाही मित्रांनो. त्यांच्या अभंगाची फक्त एक ध्वनिफीत उपलब्ध आहे. उपेंद्र भट आणि यादव फड या दोघांच्या आवाजामध्ये त्यांचे काही अभंग रेकॉर्ड झालेले आपणाला पाहायला मिळतात. त्यांचे 1-2 अभंग मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे मित्रांनो. चला रे वैष्णव हो जाऊ पंढरीशी, प्रेमामृत खुण मागो त्या विठ्ठलाशी, चालिले गोपाळ वाती वाकुलिया, म्हणजे गमती जमती करत करत, चालिले गोपाळ वाती वाकुलिया, भरले प्रेम रसे मग ते वाजविती टाळिया. त्यांच्या उरात आनंद मावेना आणि ते टाळ्या वाजवायला लागलेले आहेत. दिंड्या गरुड टके मृदंगाचे नाद, गाताती विठ्ठल नाम करिताती आल्हाद, पावले पंढरी भीमा देखी येली दृष्टी. एकदाचे पंढरपूरला पोचले आणि भीमा नदी त्यांना दुरून दिसायला लागली. पावले पंढरी भीमा देखी येली दृष्टी, वैष्णवांचा गजरू आनंदे हेलावी सृष्टी. आणि वैष्णवांच्या अभंगाच्या ठेक्यात आणि गजरामध्ये सगळी सृष्टी आनंदाने हेलावून गेलेली आहे. गजरू गोपाळांचा श्रवणी पडी येला. हा गोपाळांचा गजर जेव्हा कानावर पडला, शंखचक्र करी विठ्ठल सामोरा आला. आणि शंखचक्रासह विष्णूचा अवतार असलेला हा विठ्ठल सामोरा आला स्वागतासाठी या भक्तांच्या पंढरपुरांमध्ये. कासव दृष्टी न्याहाळी तू, दुरून कासवीसारख्या दृष्टीनं न्याहाळणारा, रंगी नाचतू पयोगला. आणि इथं मात्र प्रत्यक्षात एकदम आमच्यामध्ये मिसळून आमच्या रंगामध्ये नाचायला लागला. सोपान म्हणे आम्ही वाळवंटी केला काला. आणि इथं आम्ही काला, काला ही एक फार सुंदर गोष्ट आहे वारकरी संप्रदायातली. सगळ्या जातींचा काला, सगळ्या पदार्थांचा काला, सगळ्या गोष्टींचा काला, सगळ्यांची समता एकत्रित यावी म्हणून काला. काला केल्याशिवाय समता नाही, म्हणून काला केल्याशिवाय त्यांचं कीर्तन पण संपत नाही. काल्याचं कीर्तन असतं सप्त्यामध्ये सुद्धा. म्हणून काला ही एक अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे वारकरी संप्रदायामधली, जिच्यामुळे समता नांदते आणि विषमता संपते. असा हा काला, त्याचा हा अभंग नामने आपल्या सोपानदेवाने लिहिलेला आहे. पंढरपूरच्या यात्रेचं वर्णन त्यांनी केलेले आहे. पुन्हा त्यांनी असं म्हटलेलं एका अभंगामध्ये की सागरीचे तोय जगा निववित, मागुते भरत पूर्णपणे. सगळ्या जगाला निभवणारं सागराचं जे पाणी आहे ते शेवटी पुन्हा भरलं जातं सागरामध्ये. तैसे आम्ही दास तुझ माझी उदास, तसे आम्ही तुझे दास आहोत विठ्ठला, पण तुझ्याविषयी उदास आहोत. तू आमुचा निवास सर्व देवा, पण तू मात्र आमच्या अंतःकरणामध्ये नेहमी राहतोस. तुझं माझी विरू सुखदुःख विसरू, आम्हीही तुझ्यामध्ये मिसळून जाऊ, सुखदुःख विसरून जाऊ. तुझ्या नामे तरू एची जन्मी, आणि ह्याच जन्मामध्ये आम्ही मोक्ष मिळवणार, आम्हाला पुन्हा दुसरा जन्म घ्यायची गरज पडणार नाही, केवळ तुझ्या नावानं. सोपान ऐसा बोलूनी सरळ, तुष्टला गोपाळ अभय देत. आणि सोपानानं असं बोलल्याच्या नंतर विठ्ठलही प्रसन्न झाला, गोपाळही प्रसन्न झाला आणि त्यानं अभय दिलं विठ्ठलाला की तू म्हणतोस ते बरोबर आहे. अशा प्रकारे सोपानदेवांचं चरित्र आणि अभंग आपण थोडक्यात पाहिले. मित्रांनो, आता मुक्ताबाई ही जी त्यांची बहीण आहे आणि ज्ञानदेव भावंडामधलं शेवटचं भावंड आहे, त्यांच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मुक्ताबाईंचा जन्म इसवी सन 1289. आपेगाव आळंदी दोन्ही ठिकाणं, सगळ्याच भावंडांच्या जन्माची अशी दोन्ही ठिकाणं सांगितली जातात. काही लोक म्हणतात आपेगाव, काही लोक म्हणतात आळंदी. नावाप्रमाणे आयुष्यभर विरक्त आणि मुक्त अशा जगलेल्या मुक्ताबाई. निवृत्तीनाथाकडून त्यांना गुरुपदेश मिळाला, नाथपंथांची दीक्षा मिळाली.
विसोबा खेचर त्यांचे शिष्य होते, म्हणजे त्यांचे गुरु निवृत्तीनाथ, शिष्य विसोबा खेचर. नामदेवांचं मडकं कच्च अशा प्रकारे जी किस्सा सांगितला जातो तो मुक्ताबाईचा, कारण मुक्ताबाई पक्क्या होत्या. अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला, असं नामदेवाला त्यांनी विचारलं की बाबा रे, तू कायम देवाजवळ राहतोस, देव तुझ्याजवळ राहतो, तुझ्या इतका देव कुणाच्या जवळ नाही, तुझ्या इतकं देवाजवळ कुणी नाही, आणि तरी तुझ्यामध्ये एवढा अहंकार. असं प्रेमानं आपुलकीनं नामदेवानं समजून सांगणाऱ्या आणि त्यांना गुरु करायला लावणाऱ्या. ज्ञानदेवाचेही कच्चे मडके ताटीच्या अभंगामधून पक्के भाजणाऱ्या, म्हणजे नुसतं नामदेवाचं नाही, सख्या भावाचं ज्ञानदेवांचंही कच्चं मडकं ताटीच्या अभंगामधून त्यांनी पक्कं भाजले. ताटीचे अभंग वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येते की त्यांनी नामदेवाला कमी पण ज्ञानदेवांना जास्त गोष्टी सुनावलेल्या आहेत. हसाय बागडायचं त्यांचं वय, आणि या वयामध्ये मुक्ताबाईला किती कठोर साधना करावी लागली मित्रांनो. वयाच्या 4थ्या वर्षी ती पोरकी झाली. म्हणजे बाकीची जी भावंडं होती ना, कुणी 6 वर्षाचं, कुणी 8 वर्षाचं, कुणी 10 वर्षाचं, म्हणजे इतके वर्ष का होईना त्यांना आपल्या आईवडिलांचा सहवास मिळाला. पण मुक्ताबाईंना केवळ 4 वर्षाचं वय होतं, आईवडील सोडून गेले तेव्हा. इतकी नामसमज होती मुक्ताबाई, म्हणजे आईवडिलांचं प्रेमच तिला मिळालं नाही, पण तिनं नंतर सगळ्या जगाला प्रेम दिलं, जगाला पुरून उरेल इतकं प्रेम दिलं मित्रांनो. निवृत्तीनाथांनी सगळ्या उणीवा त्यांच्या आयुष्यातल्या भरून काढल्या. हे मी तुम्हाला आधीही सांगितलं की ते या भावंडांचे वडील झाले, आई झाले, भाऊ झाले, गुरु झाले, हे सगळं त्यांनी भूमिका निभावल्या निवृत्तीनाथांनी. मूळचं सौजन्य या सगळ्या भावंडांच्यामध्ये होतंच, त्या कुटुंबामध्येच होतं, विठ्ठलपंथाकडून ते रक्तामध्येच आलेलं होतं. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते कसून निघालं सगळ्या परीक्षांमध्ये, आणि लखाकून निघालं, आणि त्यांचं सौजन्य अधिकच वाढत गेलं मित्रांनो ह्या सगळ्या भावंडांच्यामुळं. आणि त्यातल्या त्यात मुक्ताबाईमुळं वारकरी संप्रदायाला एक भावबळ मिळालं. तिकडं जनाबाई आणि इकडं मुक्ताबाई या 2 स्त्रियांनी भावबळ देण्याचं काम वारकरी संप्रदायाला केलेलं आहे. मुक्ताबाई जन्मजात योगी होत्या, त्यांनी स्त्री पुरुष भेद हा मिटवूनच टाकलेला होता. अभंग त्यांच्या एकूण संख्या 63 आहे मित्रांनो, ताटीच्या अभंगासह. ते अभंग आपण नंतर पाहणार आहोत मित्रांनो. त्यांची समाधी 1297ला येदलाबादला, आज त्याचं नावच मुक्ताई नगर त्यांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे, खानदेशमध्ये हे येतं. इसवी सन 1297ला वयाच्या 18व्या वर्षी समाधी. ज्या वयात विवाहाची स्वप्न मुली पाहतात त्या वयात तर त्यांनी आपलं आयुष्य संपून समाधी देखील घेतलेली आपणाला पाहायला मिळेल मित्रांनो. सर्व भावंडांनी समाधी घेतली का बरं? वारकरी संप्रदायात समाधी घेण्याची परंपरा नाही. ही सर्व भावंड नाथ संप्रदायाची होती, तिथं परंपरा होती समाधी घेण्याची, पण सगळी नंतर वारकरी झाली होती, तरीही सगळ्यांनी समाध्या घेतल्या. का बरं? कारण ज्या प्रथेनं आणि परंपरेनं त्यांच्या आयुष्याचा एवढा वनवास केला, तिथं आपली पुढची पिढी निर्माण करून एवढा वनवास करण्याची गरज काय, म्हणून त्यांनी तिथंच आपला वंश संपवला. असं एक विचार माझ्या मनामध्ये येतो. ते नाथपंथाचे होते म्हणून परंपरेप्रमाणे त्यांनी समाध्या घेतल्या हे तर खरंच आहे, पण ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्याच्या नंतर एकामागोमाग एक सगळ्यांनी समाध्या घेतल्या. त्यांना करमत नव्हते एकमेकांच्या वाचून, कारण ते एकमेकाच्या शिवाय राहिले नव्हते. आईवडिलांच्या शिवाय आणि समाजाच्या शिवाय राहताना ते केवळ चौघच एकमेकांना भिडून आणि एकमेकांना कवटाळून राहिले होते. त्यातला एक सगळा कवटाळा सोडून ज्ञानेश्वर गेल्याच्या नंतर बाकीचेही कवटाळे ढिले होत गेले आणि एकापाठी एक समाध्या गेल्या. ज्ञानदेवांनी घेतली, नंतर सोपानांनी घेतली, नंतर मुक्ताबाईंनी समाधी घेतली, आणि मित्रांनो सगळ्यात मोठ्या भावानं शेवटी समाधी घेतली. खरं तर त्यांना आधी घेतली असती, पण त्याच्यावर हे सगळे निरोविलेले होते आईवडिलांनी की आता हाच तू यांचा मायबाप आहेस. त्याच्यामुळं त्या सगळ्यांच्या समाध्या झाल्याच्या नंतर निवृत्तीनाथांनी सगळ्यात शेवटी समाधी घेतली. स्वतःचा संसार त्यांनी केला नाही, पण जगाचा ते अजूनही संसार करतायत अशी आज महाराष्ट्र संस्कृतीची परिस्थिती आहे मित्रांनो. जेव्हा समाधी घेतली मुक्ताबाईंनी तेव्हा नामदेवांनी काय लिहून ठेवले माहिती आहे? त्यांनी असं म्हटलेलं आहे की कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा मुक्त झाली, आली गेली कैसी आम्हाला कळले नाही, कुठे मुक्ताबाई विसर्जित. म्हणजे व्याकुळ होऊनच सगळं लिहिलं आहे नामदेवांनी की कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा मुक्त झाली, आली गेली कैसी आम्हा कळले नाही, कुठे मुक्ताबाई विसर्जिली. तिचं विसर्जन कुठं झालं ते सुद्धा आम्हाला कळालं नाही. मुक्ताबाईचे काही अभंग काही गायकांनी गायलेले ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक सुंदर अभंग आहे की निर्गुणाची सेज सगुणाची बाज, भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग सगळ्यांना माहीत असलेला. तेथे केसीराज पोहुडले कैसे याचे करणे दिवसा चांदिणे. हा विलक्षणच आहे. केशव विठ्ठल वैष्णव कैसे याचे करणे दिवसा चांदणे, म्हणजे दिवसासुद्धा हा चांद न पडू शकतो. सबळ उठणे एकतत्वी, आणि ह्या एकतत्वामुळं कुठंही बळ प्राप्त होऊ शकतं. नाही या ममता अवघीची समता,
याला विशिष्ट अमक्याचीच ममता असं नाही, तो सगळ्यांच्यावर सारखी समतेनं ममता करतो. नाही या ममता अवघाची समता, आदी अंती बिंबता न लगे वेळू. त्याला सुरुवात आणि शेवटीमध्ये विरघळून जायला वेळ लागत नाही. आदी अंती बिंबता न लगे वेळू. मुक्ताई सधन सर्वत्र नारायण, जीवशिव संपूर्ण एका तत्वे. माझ्या इतकं तर धनवान संपन्न कोणीच नाही, कारण मला सर्वत्र नारायण दिसतो. जीवशिव संपूर्ण एकाच तत्वामध्ये मला प्रत्ययाला येतात. हे मुक्ताबाईंचा अभंग. मुक्ताबाईंचा एक अभंग मजेशीर आहे, इंटरेस्टिंग आहे आणि हसू येतं तो अभंग ऐकताना. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी. मुंगी केवढा जीव, सूर्य केवढा. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी. थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला. वांझबाईला लेकरं व्हायला लागली. विंचू पाताळाशी जाय, शेषमाथा वंदी पाय. मासी व्याली, घार झाली. मासी बाळंतीन झाली आणि तिच्या पोटी घार जन्माला आली. देखोनी मुक्ताई हसली. मुक्ताबाई म्हणतात की मलाच हे सगळं हसू येते, तुम्ही तर हसणारच हसणार. अशक्य त्या गोष्टी शक्य झाल्या, कारण आम्ही विठ्ठलाचे सेवक झालो, विठ्ठलाचे दास झालो, वारकरी झालो, हे सांगण्यासाठी त्यांनी लिहिलेला हा अभंग. शुद्ध ज्याचा भाव दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. अवघी साधन हातवटी, मोले मिळत नाही हाटी. कोणा कोणा शिकवावे, सारे साधुनिया घ्यावे. लढीवाळ मुक्ताबाई, जीव मुद्दल ठाईची ठाई. तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटीचे अभंग. ज्ञानेश्वर जेव्हा विमनस्क होऊन ह्या सगळ्या बहिष्काराला कंटाळून जेव्हा मांडे भाजण्यासाठी गाडगंसुद्धा खापरसुद्धा मिळू दिलं नाही, तेव्हा ते वैतागले आणि आत्महत्या करण्यासाठी म्हणून दार लावून ते बसले तपाला आणि आता मी निमग्न होऊन जाणार अशा परिस्थिती. त्यावेळेस मुक्ताबाईने लिहिलेले जे अभंग आहेत ते अत्यंत अर्थ आहेत आणि त्याच वेळेला ज्ञानेश्वरांना अनेक गोष्टी शिकवणारे आहेत, इंटरेस्टिंग आहेत. मुळात सगळे अभंग वाचावेत. मराठीमधलं ते एक अमौलिक लेणं आहे. असे ते सगळे ताटीचे अभंग आहेत. त्यातले काही अभंग मी तुम्हाला सांगतो. त्यांनी पुढं असं म्हटले ज्ञानदेवांना की संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा. इहपर लोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हात आपुला आपणा लागे. अरे बाबा, तू त्या लोकांवर वैतागलास, ते आपलीच माणसं आहेत ना. हात आपुला आपणा लागे. आपलाच हात चुकून जर आपल्या गालाला लागला, त्याचा करू नये खेद, तर त्याचं काही वाईट वाटून घेऊ नये. जीभ दातानी चाविली, म्हणजे ह्याच्या पुढं म्हणी झालेल्या आहेत या अनेक ओळींच्या मुक्ताबाईंच्या अभंगामधल्या. जीभ दातांनी चाविली, कोणे बत्तीशी पाडिली. आपण काय दात पाडून टाकतो का आपली जीभ चावल्या गेली तर? चणे खावे लोखंडाचे, तेव्हा ब्रह्मपदी नाचे. लोखंडाचे चणे खावे लागतात, तेव्हा ब्रह्मपदी नाचायची संधी आपणाला प्राप्त होते. ह्या सगळ्या म्हणी झाल्या पुढं मराठी भाषेमधल्या. मन मारून उन्मन करा. अहो, मनाला मारून टाका, त्याला उन्नत करा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. असा अभंग मुक्ताबाईंनी लिहिलेला आहे. आणि काही अभंग त्यांचे ताटीचेही आहेत. त्यांनी असं म्हटले की योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. विस्वरागे झाले वन्नी, संत सुखे व्हावे पाणी. शब्दशास्त्रे झाला क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. फार अवघड नाही आहेत, सहज समजणारे, अर्थ सांगत बसत नाही त्याच्यामुळं. सुख सागर आपण व्हावे, जगबोधे निववावे. बोधा करू नये अंतर, साधूस नाही आपपर. जीव जीवासी पै द्यावा, मागे करू नये हेवा. तरणोपाय चित्ती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. असे एकापेक्षा एक सुंदर ताटीचे अभंग मी तुम्हाला त्यातले 4 म्हणून दाखवले. 16-17 अभंग आहेत ते. त्यांचे आणखी काही अभंग आहेत ज्याच्यामध्ये आपणाला त्यांचा विद्रोह दिसतो. त्यांनी असं म्हणले की मातीची भिंताडे चालविती मढे, सांडून या वेडी तीर्था जाती. म्हणजे तीर्थयात्रेला जाणाऱ्या लोकांविषयी लिहिलेला अभंग आहे. याच देही शोधून या पाही. अरे, इथं तुमच्या देहात आहे ना. रिता ठाव नाही तया विण, तो नाही अशी जागा या पृथ्वीवर नाही. सगळीकडे ईश्वर आहे. रिता ठाव नाही तया विण, त्याच्याशिवाय रिकामी जागा नाही. हे कबीरसुद्धा असंच म्हणालेलं आपल्याला पाहायला मिळतं. वेदाची ये मते तीर्थी देव आहे. वेद सांगतात की तीर्थात देव आहे. मुक्ताबाई म्हणतात नाही, वेद खोटं सांगतात. वेदाची ये मते तीर्थी देव आहे, देसो देशी काय उणा झाला. अरे मग सगळ्या त्या तीर्थातच जर देव आहे तर सगळीकडून तो काय उणा झाला, सगळीकडून काय तो निघून गेला. फार सुंदर सांगितलेलं आहे त्यांनी की देशोदेशी काय उणा झाला. अष्टोत्तर शेते तीर्थे जयाच्या भीतरी. अरे ती तुमच्या आत आहेत. सगळी जे शेकडो तीर्थ तुमच्या शरीरामध्ये आहेत
अष्टोत्तर शते तीर्थे जयाच्या भीतरी, तो तुझे अंतरी आत्माराम, तुझ्या अंतरामधला आत्माराम तो आहे, तीर्थाला जायची गरज नाही. मुक्ताबाई म्हणे झकविले दर्शन, उगाचच तीर्थाचं महात्म्य सांगून तुम्हाला चकवलं जातं, झकवलं जातं. दिवसा नागवण नागविती, आणि दिवसा ढवळ्या तुम्हाला लुटतात हे तीर्थातले लोक, त्याच्यामुळे तीर्थाला जाण्याची गरज नाही. त्यांनी एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे की निवृत्तीने दिली शक्ती, चित्त झाले पावले विश्रांती. आपल्या गुरुनं काय दिलं आपणाला? विसाविया आले मन जहाले उन्मन, माझं मन उन्नत झालं जेव्हा मला माझ्या भावानं उपदेश केला. धन्य जीविताची थोरी एक विध चराचरी, की ह्या संपूर्ण चराचरामध्ये एकच विधी आहे, तो ईश्वर भरलेला आहे. भास मावळला ठाई, सुखी झाली मुक्ताबाई, आणि बाकी सगळ्या माझ्या शंका संपून गेल्या, भास मावळून गेले ठाई आणि सुखी झाली मुक्ताबाई. तर अशी ही इतके दुःख पचवूनही सुखी झालेली मुक्ताबाई, ज्ञानेश्वरांची बहीण, मराठीतली एक महत्त्वाची कवयित्री. तिचं आपण दर्शन घेतलं, जीवन पाहिलं, वाङ्मय पाहिलं. मित्रांनो, इथं ज्ञानदेव आणि त्यांच्या भावंडांचा जो सगळा जीवन दर्शन आणि वाङ्मय दर्शनाचा भाग आहे तो संपलेला आहे. आता छोटे छोटे बाकीचे जे संत आहेत ते संत आपण पाहणार आहोत. छोटे म्हणजे संत म्हणून नाही, वाङ्मय निर्मिती ज्यांची कमी कमी आहे त्यांच्याविषयीचे काही भाग आपण पुढं पाहणार आहोत. इथं ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचं संपलेलं आहे. पुढच्या तासामध्ये आणखी एका संतांना आपण भेटूयात. नमस्कार.